नमस्कार, मी अमोल जोशी. किस्सा इलेक्शनचा या खास कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण बोलणार आहोत लोकसभेच्या रायगड मतदारसंघाविषयी. एकाच नावाचे अनेक उमेदवार उभे करणारा मतदारसंघ, स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत नवनवे रेकॉर्ड करणारा मतदारसंघ, अशी रायगड लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. या लोकसभा मतदारसंघातले पडद्यामागचे किस्से आणि गुंतागुंतीची राजकीय समीकरणं समजून घेऊया किस्सा इलेक्शनचा या खास कार्यक्रमात. रायगड लोकसभा मतदारसंघातले किस्से सांगण्यासाठी सध्या आपल्या सोबत आहेत दैनिक पुढारीच्या रायगड आवृत्तीचे प्रमुख जयंत धुळप. जयंतजी, स्वागत किस्सा इलेक्शनचा या खास कार्यक्रमात. पहिला प्रश्न जयंतजी हाच आहे की एकाच नावाचे अनेक उमेदवार उभे करणं ही रायगडची खासियत राहिली, तर हा नेमका काय किस्सा आहे? अमोल, रायगड लोकसभा मतदारसंघ आणि इव्हन विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा ही राजकीय क्लुप्ती वापरली जाते. ती राजकीय क्लुप्ती अशी की एक जो उमेदवार अधिकृत उमेदवार आहे त्याच अधिकृत उमेदवाराचं नामसाधर्म्य असणारा उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरवायचा, त्याचा फॉर्म भरायचा आणि त्याला उतरवून अधिकृत उमेदवाराची मतं बाद करण्यासाठी हा प्रयत्न असतो. अशी ही पहिली क्लुप्ती दत्ता पाटील ज्या वेळेला विधानसभेला उभे होते अलिबाग विधानसभा मतदारसंघामधून त्यावेळेला वापरली गेली. त्यावेळेला 2 दत्ता पाटील निवडणूक रिंगणात होते, त्याला 23,000 मतं त्यावेळेला शेका पक्षाची बाद झाली, पण अर्थात दत्ता पाटील त्यावेळेला निवडून आले होते. त्याच्यानंतर तीच क्लुप्ती मीनाक्षीताई पाटील ज्या वेळेला उभ्या होत्या त्यावेळेला वापरली गेली. त्यावेळेला 4 मीनाक्षी पाटील एकाच वेळेला रिंगणात होत्या आणि मागच्या लोकसभा निवडणुकीला सुनील तटकरे निवडणूक रिंगणामध्ये असताना सुनील तटकरेंच्या नावाचे उमेदवार डमी उमेदवार उभे केले होते. त्याला 13,000 मतं पडली. ती 13,000 मतं त्यांची त्यावेळेला बाद झाली होती. अशी ही राजकीय क्लुप्ती आहे आणि या निवडणुकीत सुद्धा अशा पद्धतीने नामसाधर्म्याचे उमेदवार रिंगणामध्ये उतरवण्याचा प्रयत्न होण्याची दाट शक्यता सांगितली जात आहे. खरं आहे आणि यंदा सुद्धा तसंच होताना दिसतं आहे. नामसाधर्म्य असणाऱ्या उमेदवारांची यादी समोर यायला, नावं समोर यायला सुरुवात झालेली आहे. तर जयंतजी, लोकसभेच्या पहिल्या 2 निवडणुकांचा जर विचार केला रायगडचा, तर त्यामध्ये विजयी उमेदवारांना मिळालेली रेकॉर्ड ब्रेक मतं या गोष्टीची आज सुद्धा आठवण काढली जाते. तर काय नेमकं हे रेकॉर्ड होतं, काय घडलं होतं? अमोल, हा पहिला कुलाबा लोकसभा मतदारसंघ जो आता रायगड लोकसभा मतदारसंघ झाला. या लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार हे डॉक्टर C.D. देशमुख, हे ज्येष्ठ आणि जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ म्हणून ओळखले गेले. आपल्या गव्हर्नर सुद्धा ते होते. हे 52 मध्ये ज्या वेळेला या मतदारसंघातून विजयी झाले त्यावेळेला झालेल्या एकूण मतदानापैकी तब्बल 61% अशी हायएस्ट मतं त्यांनी घेतली होती. त्याच्यानंतर 1957 मध्ये शेका पक्षाचे भाऊसाहेब राऊत हे निवडणूक रिंगणामध्ये होते. ते विजयी झाले आणि त्यांनी त्यावेळेला 68% मतं घेतली होती. हा जो मतं मिळवण्याचा रेकॉर्ड आहे हा आज तागायत अन्य कुठल्याही राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी या मतदारसंघामध्ये आतापर्यंत तरी मोडलेला नाही. खरं आहे. जयंतजी, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून ते 1989 पर्यंत रायगडमध्ये उमेदवार निवडून येण्याचा एक ट्रेंड होता जो सतत होता आणि नंतर तो ब्रेक झाला. तर हा नेमका काय ट्रेंड होता ते सांगा आणि हे पण सांगा की तो कुणी आणि कसा ब्रेक केला. रायगडच्या मतदारांचं हे एक वैशिष्ट्य आहे की पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीपासून 89 पर्यंत रायगडच्या मतदारांनी सलग एका पक्षाला कोणाला कौल दिला नाही. पहिली गोष्ट, पहिल्या लोकसभेपासून रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस अशीच लढत असायची. हेच 2 प्रमुख पक्ष होते आणि प्रत्येक वेळेला एकदा काँग्रेसचे खासदार, एकदा शेका पक्षाचे खासदार असे या मतदारांनी लोकसभेमध्ये रायगडमधनं खासदार पाठवले. पण 1989 मध्ये बॅरिस्टर A.R. अंतुले यांनी ही मतदारांची जी परंपरा होती, खासदार एका पार्टी एकदा शेका पक्ष एकदा काँग्रेस, ती मोडीत काढली आणि 1989, 1991 आणि 1996 या 3 निवडणुकांमध्ये बॅरिस्टर A.R. अंतुले सलग 3 वेळा निवडून येऊन खासदार तिची हायट्रिक करण्याची कामगिरी ही रायगडच्या मतदारांनी घडवून आणली, हे आपल्याला त्यावेळेला पाहायला मिळालं. जयंतजी, पुढचा प्रश्न आहे तो भाजप संदर्भातला आहे.
भाजपसाठी हा मतदारसंघ तुलनेनं नवखा असल्याचं सांगितलं जातं, तर याचं नेमकं काय कारण आहे? भाजपच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं या मतदारसंघात, तर भाजपनी पहिल्या लोकसभेपासून गेल्या 19च्या लोकसभेपर्यंत एकदाच आपला उमेदवार या लोकसभा मतदारसंघामध्ये दिला, तो 1989 मध्ये. नरेंद्र जाधव हे त्यावेळेला भाजपचे उमेदवार होते आणि त्यांना त्यावेळेला पराभव पत्करावा लागला. त्यांना 61,383 मतं मिळाली. त्यावेळेला अर्थातच बॅरिस्टर AR अंतुले हे 3,33,950 मतं घेऊन विजयी झाले आणि त्यावेळेला 2 नंबरचे उमेदवार होते दिबा पाटील शेतकरी कामगार पक्षाचे. त्यांना 2,18,516 मतं मिळाली होती. या सगळ्या परिस्थितीमध्ये नंतरच्या काळात भाजपने इथे बस्तान वाढवत या वेळेला 2024 मध्ये आम्हाला उमेदवारी मिळावी अशी भाजपची मागणी होती. पण अर्थात विजयी होण्याची खात्री असलेल्या उमेदवारालाच उमेदवारी, हे जे भाजपने सूत्र स्वीकारलं आणि त्याच्यामध्ये जी युती आणि आघाडी ही सगळी गणितं झाली, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा खासदार सुनील तटकरे यांनाच या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळाल्यामुळे भाजपला या मतदारसंघात या वेळेला उमेदवारी मिळालेली नाही. त्याच्यासाठी त्यांना पुढच्या लोकसभेची वाट नक्की पाहावी लागणार आहे. जयंतजी, या कार्यक्रमातला शेवटचा प्रश्न, रायगड लोकसभा मतदारसंघाची सध्याची राजकीय गणितं काय आहेत, बलाबल काय आहे, याविषयी थोडक्यात. राजकीय परिस्थिती आत्ताची जी आहे ती यावेळची लोकसभा निवडणूक ही अत्यंत अतितटीची होणार आहे. ओके. आणि त्याचं कारण असं की विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी अजितदादा पवार गट, भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे अशी सगळे असं पाठबळ आहे. पण त्याच वेळेला अनंत गीते यांच्या मागे उद्धव ठाकरे शिवसेना, काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष हा त्यांच्या बरोबर आहे. आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये शेतकरी कामगार पक्ष हा अनेकदा निर्णायक ठरलेला असल्यामुळे यावेळची निवडणूक ही अत्यंत चुरशीची आणि तितकीच अटीतटीची होणार आहे, एवढं मात्र नक्की यावेळेला दिसून येईल. खूप खूप धन्यवाद जयंतजी, तुम्ही सांगितलेल्या या किस्सांबद्दल आणि केलेल्या विश्लेषणाबद्दल. तर प्रेक्षक हो, लोकसभेच्या रायगड मतदारसंघामध्ये याविषयी काय चित्र असेल असं तुम्हाला वाटतं? नक्की कळवा आणि पाहत रहा पुढारी न्यूज, कारण इलेक्शन म्हणजे पुढारी. Thank you.